मनसे नेते बाळा नांदगावकर आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। बाळाजी, आपण शिवसेना भवनाखाली उभे आहोत आणि शिवसेना भवनामध्ये तुम्ही जवळपास 24 वर्षांनंतर आलेला आहात, काय सांगाल? एक गोष्ट खरी आहे की शिवसेना भवन जे आहे, शिवसेना भवनशी आमच्या बऱ्याचशा आठवणी जुळलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे शिवसेना भवन मध्ये पाय ठेवताना सुद्धा एक वेगळ्या आठवणींना उजाळा मिळाला होता। बाळासाहेबांच्या सोबत बरेच वर्ष या ठिकाणी गेली। या ठिकाणी आल्यानंतर बाळासाहेबांचं प्रेमही पाहिलेलं आहे, बाळासाहेबांचा ओरडाही पाहिलेला आहे, रागही पाहिलेला आहे आणि शिवाय दत्ताजी साळवे आमचे नेते होते, दत्ताजी साळवेंचंही प्रेम आणि राग आम्ही पाहिलेला आहे आणि त्यामुळे आज 24 वर्षानंतर आलो, पायरीचं दर्शन घेतलं, तुझ्या भावाने मातेचं दर्शन घेतलं आणि मग पत्रकार परिषदेला गेलो। बाळासाहेब, मग राजसाहेब आणि आता परत शिवसेना भवन मध्ये आलेला, दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले। ज्यावेळेला सेना भवन पाहिलं, आतमध्ये शिरला, सगळ्यात पहिला कोणता क्षण आठवतो? एकंदरीत या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी अशा घडलेल्या आहेत। याच ठिकाणाहून आमची नगरसेवकांची निवडणुकीच्या संदर्भात उमेदवारी जाहीर झाली होती, आमदारकीची उमेदवारी जाहीर झाली होती आणि त्याच्यामुळे या ठिकाणी मी ज्यावेळेला छगन भुजबळ साहेबांना लोकांनी ज्यावेळेला पराभूत केलं होतं, त्यावेळेला ह्याच इकडे प्रचंड जल्लोष या ठिकाणी सगळे लोक होती आणि त्यावेळेला बाळासाहेब बोलून त्यांनी मलाही बोलून घेतलं होतं। त्यावेळेला झालेला तो आनंदही द्विगुणित झालेला मी पाहिलेला, अनुभवलेला आहे आणि त्यामुळे सेना भवन आणि आमचं एक असं नातं आहे, त्यामुळे आज इकडे आले तर बऱ्याचशा आठवणी दाटून आलेल्या आहेत। त्या आठवणी दाटून आल्या, ते नातं आता दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, त्यामुळे आता सगळ्या गोष्टी जुळून येत आहेत। हो, आता सगळ्याच गोष्टी जुळून येतात, त्याचा आनंद आहे। योजना कधी होणार नाही ते अजून कल्पना नाही, पण ते होईल। आता आता मोर्चा 1 तारखेचा जाहीर केलेला आहे आणि आता तो मोर्चा 1 नोव्हेंबरचा आहे, त्याच्यानंतर त्याच्या अगोदर आमच्या नेतेमंडळीची पत्रकार परिषद होईलच। तर आपण पाहतोय तब्बल 24 वर्षांनी मनसे नेते बाळा नांदगावकर हे शिवसेना भवनामध्ये दाखल झालेत आणि त्यांनी तसं बोलून सुद्धा दाखवले, कारण ते सुद्धा तितक्याच प्रकारे खास होतं, कारण तशाच प्रकारचं सेना भवन आणि नातं हे मनसैनिकांचं सुद्धा होतं। मात्र ज्या वेळेला शिवसेनेमध्ये फूट पडली, त्यावेळेला राज ठाकरे यांनी स्वतःहून बाहेर पडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली आणि तेव्हापासून ते आतापर्यंत जवळपास 24 वर्षांनंतर शिवसेना भवनामध्ये मनसैनिकांनी प्रवेश केला। कॅमेरा पर्सन अवधेश कोळीसह, मी वैभव पाटील, मुंबई।